अनेक मतदारसंघातील निवडणूक आता वादात सापडली आहे, संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। अहो, झालेलं मतदान आणि मशीनमध्ये असलेलं मतदान, आढळलेलं मतदान यात मोठी तफावत आहे। आता हे कुठल्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ना, त्याची नावं मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। मित्रहो, नमस्कार। विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली आणि आधीच वादात असलेली एकूण सगळी प्रक्रिया अधिकच संशयाच्या भोवऱ्यात अडकली। अहो, लोकांचा आधीच या मतदान यंत्रावर विश्वास नाही, या मतदान प्रक्रियेवर विश्वास नाही। अशा परिस्थितीमध्ये बघा, यावेळी आलेला निकाल राज्यातील बहुसंख्य मतदारांना मान्य नाही। अहो, यापुढे मतदान करायची इच्छाच होणार नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। अहो, कित्येकांनी तर यापुढे निवडणूक घेऊच नका, थेट आमदार जाहीर करून टाका, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। अहो, लोकांचा उरला सुरला विश्वास सुद्धा आता उडाला आहे हो, पण निवडणूक आयोग मात्र थातूर मातूर उत्तर देण्यामध्ये धन्यता मानताना दिसत आहे। अहो बघा, दिवसभर मतदान होऊनही 2 दिवसानंतर झालेल्या मतमोजणीच्या वेळेला मतदान यंत्राची, म्हणजे सगळ्या नव्हे, काही मतदान यंत्राची बॅटरी 99% कशी शिल्लक राहते हो। अर्थात याचं ठोस उत्तर काही मिळत नाही। उत्तरं दिली जातात पण ते पटत नाहीत। अहो, ज्या यंत्राची बॅटरी 99% आहे त्यातील मतदान हे सत्ताधारी उमेदवाराच्या बाजूलाच कसं दिसतं, असा सवाल अर्थातच विचारला जात आहे, पण त्याचे समर्पक उत्तर काही मिळत नाही। आक्षेप घ्या, तक्रारी करा, काही उपयोग नाही। अहो, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना अजित पवार यांनी केली आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे असं सांगणाऱ्या या निवडणूक आयोगाकडून अपेक्षा तरी काय करावी। पण बघा, सत्य कधी ना कधी बाहेर येत असतंच। गेल्या 2 दिवसापासून मतमोजणी आणि एकूण प्रक्रिया यावर अभूतपूर्व संशय घेतला जात असतानाच आता झालेली मतं आणि मशीनमध्ये मिळालेली मतं यात मोठी तफावत असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे। आता काय उत्तर दिलं जाणार, देतील काहीतरी। अहो, महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधारी महायुतीचे सर्वाधिक म्हणजे 288 पैकी 232 आमदार निवडून आले आहेत। यावरून आता महाराष्ट्रातील जनतेसह विरोधकांनीही EVM मशीनवर शंका उपस्थित केली आहे। अशातच विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी या मतदान यंत्रातून बाहेर आलेले आकडे यात मोठी तफावत असल्याची बाब निदर्शनाला आली आहे, चव्हाट्यावर आलेला आहे। 92 मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबरला झालेलं मतदान आणि 23 नोव्हेंबरला त्याच मतदान यंत्रातून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचं दिसून आलं आहे। राज्यातील 95 विधानसभा मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीच्या दरम्यान तफावत आढळून आलेली आहे। यामध्ये 19 मतदारसंघामध्ये मतदान यंत्रामध्ये जास्त मतं आढळलेली आहेत, तर 76 मतदारसंघामध्ये याच मतदान यंत्रामध्ये कमी मतं आढळून आलेली आहेत। कशासाठी आहे? बूथ पातळीवरील तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघाची संख्या आणखी वाढू शकते, तर 193 मतदारसंघामध्ये मात्र हा फरक नाही। इथं मतदान आणि मतमोजणी एकसारखीच दिसत आहे। मतदान यंत्राच्या या आकडेवारीत कोणताही इथं फरक दिसून आला नाही। मग 95 मतदारसंघातच हा गोंधळ कशासाठी? यावर राज्यात बराच गोंधळ उडालेला आहे। महाविकास आघाडीने ट्विट केलं आहे, गुजराती EVMच्या विळख्यात अडकली महाराष्ट्राची लोकशाही, असं महाविकास आघाडीनं म्हटलेलं आहे। निकाल प्रसिद्ध झाल्यावर लगेचच फॉर्म 20 जाहीर करायला हवा होता, मात्र निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे? मताची बेरीज बरोबर येत नाही। आयोगाचं सध्याचं वागणं लोकशाहीसाठी बरं नाही, हीच जनभावना आहे, असा उल्लेखही या ट्विटमध्ये करण्यात आलेला आहे। ज्या मतदारसंघात कमी मतं आढळले आहेत ना, त्या मतदारसंघात कुठले ते पहा: अक्कलकोवा, नवापूर, साक्री, शिरपुरे, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसांगवी, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, गाणकापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ववळा, कोपरी, पाचफाकडी,
दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदवली, सायन कोळेवाडा, मुंब्रा देवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामतीही, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कंटोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर असं ही कमी मतदान आढळलेल्या मतदारसंघात आहे. तर बघा, झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आढळलेलं आहे तर त्याची नावं सांगतो. आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश आहे. आता ही तफावत बाहेर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्वाभाविकच आहे, आधीच तर या निकालावरून खळबळ, त्यात ही तफावत समोर. आता निवडणूक आयोग यावर काय उत्तर देतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उत्तर देतील हो, पण ते तुम्हा आम्हाला पटायला तर नको. खरोखरच यातील सत्य बाहेर येईल का हो? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.